नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांनी कोणत्या मुलांनी अकॅडमी लावावी, कोणत्या मुलांनी लावू नये, ते अकॅडमी लावण्याचे फायदे, अकॅडमी लावण्याचे तोटे, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये आज कव्हर करणार आहे. जर तुम्ही देखील पोलीस भरती तयार करत असाल तर नक्की हा व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, भरपूर विद्यार्थी असे आहेत की अकॅडमी लावून करतात आणि एक असे आहेत की अकॅडमी न लावता देखील करतात, जसं की मी केलेलं आहे. तर मित्रांनो, मी पूर्ण याच्यात सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये की कोणतं चांगलं आहे आणि काय करावं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग पाहूया. आता पहिला मुद्दा आपण बघणार आहे, अकॅडमी कोणी लावावी. जर मित्रांनो तुम्हाला स्वतःचं नियोजन स्वतःला येत नाही, म्हणजे अभ्यास किती तास करायचा, काय करायचा, ग्राउंड किती तास करायचं, ह्यातलं तुम्हाला काहीच माहीत नाही, तुम्हाला मार्गदर्शन करणारा कोण नाही, नाहीतर तुमचा मित्र पोलीस नाही किंवा जवळ तुमच्या ग्राउंड ते नाही आहे, अशा विद्यार्थ्यांनी ती अकॅडमी लावावी. ज्याला स्वतःचं नियोजन येत नाही, ज्याला स्प्रिंटा माहीत नाहीत काय असतात, ज्याला ग्राउंडबद्दल तर काहीच माहीत नाही, म्हणजे 100 मीटरसाठी काय करायला पाहिजे, गोळ्याबद्दल काय करायला पाहिजे, किंवा 1600 मीटरसाठी कोणता वर्कआउट करायला पाहिजे, लुझिंग काय असते, स्प्रिंटा काय असतात, एबीसी वर्कआउट काय असतोय, हे ज्याला काहीच माहीत नाही त्या व्यक्तीनं काय करायचं, अकॅडमी लावायची. तर मित्रांनो, हे असं जर मुद्दे तुमचं होत असतील तर तुम्ही 100% अकॅडमी लावा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि तुम्हाला जर स्पर्धात्मक म्हणजे वातावरण पाहिजे असलं, तिथं मुलं असतात, कॉम्पिटिशन असत्या, अशा ठिकाणी जर पाहिजे असलं तर तुम्ही अकॅडमी लावा. त्यानंतर नियमित टेस्ट त्यांना चालू असतात, जर ते हवं असलं तुम्हाला तर तुम्ही अकॅडमी लावा. तर मित्रांनो, हे होतं अकॅडमी लावणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. आणि अकॅडमी कोणी लावाय नाही तर त्या ज्या विद्यार्थ्यांच्या जवळ घराजवळच ग्राउंड आहे, ज्याला म्हणजे स्वतःचं नियोजन स्वतःला जमतंय, त्याच्यामध्ये तो स्वतः करू शकतोय, जर वेळ दिला तर त्यांना आपलं आपलं ठरवू शकतोय, कामाचं नियोजन लावू शकतोय, किंवा इतर सोशल मीडियाच्या प्लॉटवरनं आपल्यासाठी काय गोळा करायचं, काय गोळा करायचं नाही, कुठलं घेतल्यावर आपल्याला फायदा होईल, हे ज्याला कळतंय आणि ज्याला मार्गदर्शन करणारा एखादा मित्र आहे, जसा की पोलीस कोणतर झालाय, तो थोडंफार मार्गदर्शन करतोय, बाबा 100 मीटरला असं कर, गोळ्याला असं कर, ज्याच्याकडे असं मार्गदर्शन करणारा एखादा व्यक्ती आहे, नाहीतर कोणतर आपला मित्र झालाय, अशा व्यक्तीने काय करा, अकॅडमी लावू नका. जर तुमच्या घराजवळ ग्राउंड असेल आणि घराजवळच तास असेल तर अशाने वेळ वाया घालवूच नका. आणि जर तुम्हाला याय जायला जर अकॅडमीला लय लांब होत असेल, नाहीतर अकॅडमी आपल्या घरापासून लांब आहे, रोज जायचं यायचं ह्याच्यात जर वेळ जात असेल तर त्या व्यक्तीने अकॅडमी लावू नका. तर हे होतं अकॅडमी न लावणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. तर त्याचा फायदा आणि तोटा काय आहेत तर हे सांगतो आता. अकॅडमी लावण्याचे फायदे. तर पहिला फायदा आहे की मित्रांनो, तुम्हाला सर्व काही एकाच ठिकाणी मिळते. जसं की ग्राउंड असते, लेखीचं असते, सर्व तयारी एका ठिकाणी होते. तुम्हाला मार्गदर्शन करणारे वेळोवेळी शिक्षक असतात, तर तो तुम्हाला फायदा होतो. तर त्यामध्ये आता मित्रांनो काय होते, गोळाफेक जर तुम्हाला येत नसेल तर गोळाफेकमध्ये टेक्निक काय असते, काय नसते, ते सर्व तुम्हाला ते अकॅडमीमध्ये शिकवलं जातं. तर परत आपल्याला दुसरा फायदा काय असतो त्याचा, तर मुलांच्या ज्या वेळेला आपण जातोय त्यावेळेला काय वाटते, आपण आपली स्पर्धा स्वतःशी वाढत असते की बाबा मला ह्याच्यापेक्षा चांगलं द्यायचं आहे. तर त्यावेळेला ती स्पर्धात्मक युग तयार होते, त्यामुळं त्याचा तो फायदा होतोय आपल्याला. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे नियमित टाइम टेबल ठरलेलं असते, त्या टाईममध्ये तुम्ही करायला लागते. जर तुम्ही घरातनं करायला की ते टाइम तुमचं इकडे तिकडे होतंय, तुम्हाला नको होतंय, पण तिथे कसं होतंय, तुमच्याकडे ते ठरलेलं आहे, त्या टायमाला त्यांनी करूनच घेतात. आणि त्यांनी मारून का असं ना ग्राउंड करून घेतात, पण घेतात त्यांनी. तर मित्रांनो, हे अकॅडमी लावल्याचा फायदा आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळतोय, सर्व काही तुम्हाला एका छताखाली मिळते. तर हे होतं फायदा त्याचं. तर अकॅडमी लावण्याचे तोटे. तोटा नंबर मित्रांनो एक आता महत्त्वाचा जो आहे की तुमचं पैसे महिन्याला जे असतात ते अकॅडमीवाल्याला द्यायला लागतात, तर ते तुमचं पैसे जाणार. त्यानंतर दुसरा, अकॅडमी जर तुमची मोठी अकॅडमी असली तर त्याच्यावर वैयक्तिक लक्ष दिलं जात नाही. किती पण जरी शिक्षक असले तर अकॅडमीमध्ये मुलं जास्त असली तर ग्रुप वाईज घेतात, त्याच्यावर प्रत्येकाला वेगवेगळं मार्गदर्शन मिळत नाही जास्त, असं होतंय. त्यामुळं अकॅडमी लावताना आपण कसे करालोय, काय करालोय हे आपल्याला बघायला लागते. तर हे होतं त्याचं तोटं. तर माझं स्वतःचं मत, अकॅडमी लावावी की लावू नये, तर मी आता सांगणार तुम्हाला. मित्रांनो, जर तुमचं ग्राउंड चांगलं असेल आणि तुमची लेखी जर चांगली नसेल तर फक्त लेखीसाठी तुमच्या घराजवळ आसपास एरियात कुठं लेखीसाठी अकॅडमी असली तर तिथे अकॅडमीला जावा आणि लेखीची अकॅडमी करा आणि ग्राउंड तुम्ही घरातून करा. जर तुमचं त्याच्या उलट असेल, जर तुमचं ग्राउंड वीक असेल आणि लेखी जर चांगली असेल तर तुमच्या आसपास जवळ कुठं पण ग्राउंड चांगलं असेल, तिथं मुलं येत असतील तिथं जावा, नाहीतर आपलं आसपास कोणतं शिक्षक असतात शिकवणारं, तिथं जावा, त्यांच्याकडून ते अकॅडमी लावा. तिथं थोड्याफार पैशात तुम्हाला ती अकॅडमी होईल आणि तुम्ही घरातून जर अभ्यास केला असा तर 100% तुमचं तिथे कव्हर होऊन जाते. तर हे होतं, म्हणजे माझा आता मुद्दा आहे तो पर्सनल. मी अकॅडमी लावली नव्हती कधी. मला फक्त ध्येयमध्ये आमच्या इथे इचलकरंजीत फक्त पेपरसाठी मी जात होतो आणि सगळा मी ऑनलाईनच अभ्यास केला आहे घरात. आणि जर तुम्हाला कुठून काय घ्यायचं, कुठून गोळा करायचं, मार्गदर्शन जर तुम्हाला फुल
माहीत असेल किंवा ह्याच्या आधी जर तुम्ही दिलायसा भरती त्यामध्ये काय असते कसं असते हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही 100% अकॅडमी लावू नका. घरातून जरी केला असा तर 100% होते. आणि जर तुमचं दोन्ही पण चांगलं असेल आणि जर तुम्हाला काम करून जर करायचं असेल तर मित्रांनो 8 तास ड्युटी करा. राहिलेला 8 तास जरी तुम्ही दिला असा आणि 8 तास झोपायला तर 8 तासात भरपूर अभ्यास होतोय. 6 तासात पण अभ्यास होतोय. पण आपण जे काय करालोय ते आपण व्यवस्थित आणि नीट करायला पाहिजे, ज्याचा की आपल्याला 100% फायदा होईल. ते फोकस, रिव्हिजन ह्याच्यावर आपण जर भर ठेवला, प्रश्नपत्रिका सोडवायची आठवड्याला 3, तर तुमचं 100% सिलेक्शन होऊन जाते. तर त्यासाठी असं काही नाही की बाबा अकॅडमी लावली तरच होते, अकॅडमी नाही लावली तर होते. तर मित्रांनो मी गेल्या वर्षी आता सांगतो इथं, गेल्या वर्षी मी काम करत करत केलेलं. त्यावेळेला 2 मार्काने मी वेटिंगला होतो आणि ह्यावेळी मी पूर्ण 6 महिने सोडलो काम आणि त्यानंतर मी 1 टाक फोकस दिला भरतीवर. त्यामुळे मी इथं आता SBC मधनं टॉपर झालो मी पुण्याला. तर तुम्ही देखील होऊ शकता. फक्त स्वतः आपल्याला काय करायचं आणि कसं करायचं ह्याचं जर नियोजन चांगलं असलं, आपली बुक लिस्ट चांगली असली आणि आपल्याला एक थोडंफार मार्गदर्शन करणारे चांगले युट्यूबर असतात, त्यांचं कुणाचं तर गायडन्स घेतला असा तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. व्हिडिओ कुठून बघायचं, काय बघायचं, अकॅडमी कुणाची घ्यायची ऑनलाईन, हे सर्व आपल्याला स्वतः ठरवायला लागते. नाही तर दुसरा घेतलाय म्हणून आपण करायचं असं नाही. तर एकेकाला काय होते मित्रांनो, एकेकाला एका शिक्षकाचं पटतंय, सांगितलेलं लवकर लक्षात राहते, एकेकाला त्या शिक्षकांचं राहते, असं होते वेगवेगळ्या. प्रत्येकाचं वेगवेगळं असते. तुम्ही त्या पद्धतीने तुम्हाला जे आवडते त्याच व्यक्तीच्या अकॅडमीच्या बॅचेस घ्या. तर मी आता ऑनलाईन 2 बॅचेस घेतलेल्या गणित बुद्धिमत्तेसाठी सतीश सरांची घेतलेली आणि त्यांचं सगळ्यात जास्त मी युट्यूबवरच व्हिडिओ बघितल्यात. फक्त मराठी मला अवघड येत होता, मराठीसाठी मी ज्ञानराज सरांची घेतलेली आणि तुम्ही देखील तीच घ्या 100%. कारण मराठी विषय अखंड युट्यूबवर नव्हे तर अखंड आपल्या महाराष्ट्रात ज्ञानराज सरांच्यासारखं कोणी देखील चांगलं शिकवत नाही. त्यांनी A to Z सर्व माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्ही ते बघा. असं जर तुम्ही घ्या. ग्राउंडचं थोडंफार शिक्षक चांगलं आहेत, तिथून तुम्ही युट्यूबचं ते घ्या, युट्यूबवरनं घ्या, इन्स्टावरनं घ्या. तुम्ही असं करून जरी केला असाल तर 100% तुम्ही होऊ शकता. जसं की मी आता केलेलं आहे. तर मित्रांनो मी पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे काय करावं आणि कसं नको. तर तुम्ही त्यासाठी काय करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. सर्व माहिती तुम्हाला इथून पुढे बघायला मिळेल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.